श्री स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मासाचे शेवटचे 5 दिवसात संपूर्ण अधिक मासाचे पुण्य प्राप्त करा. मनुष्याचा उद्धार कसा करतात याबद्दलची संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व माता भगिनींनो आणि बांधवांनो, आपल्या हिंदू धर्मात ज्या महिन्याला साक्षात भगवंताचे रूप मानले गेलेले आहे तो अत्यंत पवित्र महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास. संपूर्ण महिनाभर आपण अनेक विधी व्रत वैकल्ये करतो, पण कधी काही कारणास्तव जर आपल्याला ते जमले नसेल तर काळजी करू नका, कारण साक्षात ईश्वराने आपल्यासाठी उद्धाराचा एक सुवर्ण मार्ग खुला ठेवलेला आहे. तो मार्ग म्हणजे पुरुषोत्तम मासाचे शेवटचे 5 दिवस. असे म्हणतात की संपूर्ण महिनाभर जे पुण्य आपल्याला मिळत नाही ते केवळ या शेवटच्या 5 दिवसात मनोभावे भक्ती केल्याने प्राप्त होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की हे शेवटचे 5 दिवस एका सामान्य मनुष्याचा उद्धार कसा करतात आणि आपल्याला भवसागरातून कसे तारून नेतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपले आहे तुमच्या जीवनाच्या कल्याणाचे रहस्य. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. या पवित्र महिन्यातील माहितीला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी नक्की लावा. पुरुषोत्तम महिन्याचा अंतिम 5 दिवसांचे महत्त्व. पुरुषोत्तम मास हा कोट्यावधी पटीने अधिक पुण्य देणारा आणि भगवान पुरुषोत्तम श्री हरिविष्णू यांचा अत्यंत प्रिय महिना आहे. अनेकांना पूर्ण महिनाभर नियमांचे पालन करणे शक्य होत नाही, परंतु पुरुषोत्तम मासाचे हे शेवटचे 5 दिवस तुम्हाला संपूर्ण महिन्याचे पुण्य एकत्र मिळवून देऊ शकतात आणि तुमच्या जीवनातील सर्व पापांचा नाश करू शकतात. हे पुण्य केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी नाही, तर तुमच्या चालू जीवनातही सुख, ऐश्वर्य, वैभव आणि उत्तम भाग्य घेऊन येतो. या अंतिम 5 दिवसाचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता आणि कोणते उपाय आवर्जून केले पाहिजे ते जाणून घेऊया. अंतिम 5 दिवसात करावयाचे मुख्य नियम आणि कार्ये. व्रताची पद्धत. एकादशीच्या दिवशी फलाहार करावा. द्वादशीला सकाळी जल प्राशन करून पारायण करावे. पारायण कसे करावे याचे सविस्तर नियम पाळावा. त्यानंतर तुम्ही दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करून एक भुक्त राहून किंवा तुमच्या प्रकृतीनुसार 5 दिवस केवळ फलाहार करून हे व्रत करू शकता. आजारपण किंवा औषधे सुरू असल्यास आरोग्याची काळजी घेऊनच व्रत करावे. अंतिम 5 दिवस कधी सुरू होतात? पुरुषोत्तम मासाचे हे 5 दिवस अत्यंत कल्याणकारी आहे. सुरुवात 11 जून या दिवशी एकादशी आहे. एकादशी दशमीचे नियम 10 जूनपासून लागू होतात. समाप्ती कशी तर 15 जून या दिवशी अमावस्या आहे. इतर सर्व महिने पौर्णिमेला संपतात, पण पुरुषोत्तम मास हा अमावस्येला पूर्ण होतो. लक्ष देऊन ऐका. सूर्योदयापूर्वी स्नान. पुरुषोत्तम मासात स्नानाचे खूप मोठे महत्त्व पुराणात सांगितले आहे. अंतिम 5 दिवसात रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. साधारणपणे पहाटे 5:20 ते 5:22च्या आधी. तुमच्या भागातील सूर्योदयाच्या वेळेनुसार तुमचे स्नान सूर्योदयापूर्वी झाले पाहिजे. स्नान करताना पाण्याच्या बादलीत थोडे गंगाजल टाकावे आणि उत्तर दिशेकडे तोंड करून हर हर गंगे किंवा भगवान विष्णूचा मंत्र जप करत स्नान करावे. गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने देवाचे नाव घेत स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीवर किंवा
संगमावर स्नान करावे, नाहीतर घरी स्नान करावे. दुसरं म्हणजे पुरुषोत्तम मास महात्म्य श्रवण. सकाळी स्नानानंतर पुरुषोत्तम मासाच्या महात्म्याचे अध्याय अवश्य ऐकावे किंवा वाचावे. अंतिम 5 दिवसांचे महत्त्व ऐकल्याने पूर्ण महिन्याचे फळ मिळते. तिसरं म्हणजे सूर्यदेव आणि तुळशी माता पूजन. स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य जल द्यावे. रविवार सोडून इतर सर्व दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करावे. विशेष नोंद घ्या, या 5 दिवसात द्वादशी तिथी येईल त्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये आणि तुळशीचे पानही तोडू नये, कारण द्वादशीला तुळशी पत्र तोडणे हे महापातक मानले जाते. तसेच एकादशीला सुद्धा. असे पाप माता सीतेलाही अनावधानाने लागले होते. बाकीच्या दिवशी तुळशीला जल वाहून रोळी, कुंकू, अक्षदा आणि वस्त्र किंवा मोली धागा अर्पण करून धूप दीप ओवाळावा. चौथं म्हणजे भगवान नारायण विष्णुपूजा. घरातील शालिग्राम किंवा लड्डू गोपाल बालकृष्ण यांना केवळ जल किंवा पंचामृताने स्नान घालावे. त्यांना वस्त्र, टिळक, अक्षदा आणि तुळशीचे पान आवर्जून अर्पण करावे. धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. शालिग्राम किंवा लड्डू गोपाल नसल्यास विष्णू भगवान किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीची, प्रतिमेची पूर्ण श्रद्धेने पूजा करावी. पूजा करताना मन शांत आणि देवाच्या चरणी लीन असावे. केवळ सोपस्कार, फॉर्मॅलिटी म्हणून पूजा करू नये. 5वं म्हणजे दीपदान. सर्वात महत्त्वाचा उपाय आहे हा, लक्ष देऊन ऐका. या 5 दिवसातील दीपदान तुमचे नशीब बदलू शकते. पुराणात या दीपदानाचे मोठे महत्त्व आहे. 33 वातीचे दीपदान. पुरुषोत्तम मासात 33 वातीचा कच्च्या सुताच्या 33 पदरी धागा किंवा लावण्याची प्रथा आणि हा दिवा लावण्यामागचे कारण असे की साधारण 990 दिवसांनी 3 वर्षांनी पुरुषोत्तम मास येतो. त्यामुळे 33 वातींचा दिवा लावल्याने या पुरुषोत्तम मासापासून ते पुढील पुरुषोत्तम मासापर्यंत प्रत्येक दिवसाच्या दीपदानाचे पुण्य एकाच वेळी मिळते. जर 33 वातीचा दिवा बनवणे शक्य नसेल तर काळजी करू नका. 1 वातीचा दिवा लावल्यानेही तितकेच कल्याण होते. वात गोल आहे की लांब याने फरक पडत नाही. देवाच्या नावाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे. रोज संध्याकाळी देवाच्या प्रतिमेसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तुम्ही हा दिवा अखंड 5 दिवस सतत जाळणारा लावू शकता किंवा रोज एक दिवा लावू शकता. याशिवाय 1 दिवा तुळशीजवळ, 1 मुख्य दारावर आणि शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाजवळ लावावा. 6वं म्हणजे दानधर्म आणि सेवा. पुरुषोत्तम मासात 33 वस्तूचे दान उत्तम मानले जाते. जर ते शक्य नसेल तर कोणतीही 1 वस्तू दान करा, पण दान नक्की करा. हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास, ज्याला अधिक मास किंवा मलमास असेही म्हणतात, अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे. या संपूर्ण महिन्यात केलेल्या नामस्मरण, दान आणि तपश्चर्येचे फळ इतर महिन्यापेक्षा अत्यंत पटीने जास्त मिळते. यातही पुरुषोत्तम मासाचे शेवटचे 5 दिवस, पंचक किंवा समाप्तीचे दिवस सर्वात महत्त्वाचे आणि कल्याणकारी मानले जाते. असे म्हटले जाते की ज्यांना संपूर्ण महिनाभर नियम पाळणे किंवा व्रत करणे जमले नाही, त्यांनी जर या शेवटच्या 5 दिवसात मनोभावे भक्ती केली तर त्यांना संपूर्ण महिन्याचे पुण्य मिळते आणि त्यांचा उद्धार होतो. या शेवटच्या 5 दिवसात मनुष्याचा उद्धार कसा होतो सांगते, ऐका. संपूर्ण महिन्याच्या व्रताचे पुण्य मिळवणे अनेकदा धावपळीच्या आयुष्यामध्ये किंवा आरोग्याच्या कारणास्तव लोकांना
संपूर्ण महिनाभर उपवास, दान किंवा विशेष पूजा करणे शक्य होत नाही. शास्त्रानुसार पुरुषोत्तम मासाच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये तीव्र भक्ती केल्यास संपूर्ण 30 दिवसाचे व्रत ऐकल्या इतकेच पुण्य फळ मिळते. ही भगवंताची मानवावर असलेली विशेष कृपा मानली जाते. पंचभीष्म किंवा पंचक महात्म्य. काही ग्रंथांमध्ये या शेवटच्या 5 दिवसांना विष्णू पंचक किंवा भीष्म पंचक सारखेच महत्त्व दिले गेलेले आहे. या 5 दिवसात भगवान विष्णू यांनी आणि त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांची पूजा केल्याने मानवाचे त्रिविधी तप, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक नष्ट होतात. मनातील नकारात्मकता आणि पापांचा क्षय होऊन आत्मा शुद्ध होतो. तिसरं म्हणजे महादानाचे महत्त्व आणि दारिद्र्यमुक्ती. शेवटच्या 5 दिवसात केलेल्या दानाला महादान म्हटले जाते. या दिवसांमध्ये अनारसे, 33 संख्या, वस्त्र, सोने, दीप, दिवे किंवा अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवसात श्रद्धेने केलेले दान मनुष्याला या जन्मातील दारिद्र्यापासून आणि कष्टांपासून मुक्त करते आणि मृत्यूनंतर उत्तम गती प्रदान करते. चौथं म्हणजे दीपदानामुळे अज्ञानाचा नाश आणि मोक्षप्राप्ती. पुरुषोत्तम मासाच्या समाप्तीला शेवटच्या 5 दिवसात मंदिरात, नदीकाठी किंवा तुळशीपाशी दीपदान, दिवे लावणे आवर्जून केले पाहिजे. दीपदानाने मनुष्याच्या जीवनातील अंधकार, अज्ञान आणि पाप दूर होते आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. 5वं म्हणजे अखंड नामस्मरण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र. या 5 दिवसात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मानवाला परमशांती मिळते. हे 5 दिवस मनुष्याला वासना आणि मोहापासून दूर नेऊन अध्यात्माकडे वळवतात, ज्यामुळे मनुष्याचा जिवंतपणीच उद्धार सुरू होतो. या 5 दिवसात रोज काहीतरी दान करण्याचा नियम बनवा. ब्राह्मणांना घरी बोलावून भोजन द्यावे आणि दक्षिणा द्यावी. हे शक्य नसल्यास मंदिरातील ब्राह्मणाला कोरडा सिधा अन्नधान्य आणि दक्षिणा द्यावी. रोज गाईला पोळी किंवा चारा द्यावा. पक्ष्यांना दाणा पाणी द्यावे आणि मुंग्यांना साखर पीठ टाकावे. संकट आल्यावर उपाय करण्यापेक्षा या पवित्र दिवसात हे कार्य केल्याने संकटे येतच नाहीत. 7वं म्हणजे पंचदिवसीय व्रत. 5 दिवसांचे 5 रात्रीचे व्रत. एकादशीपासून सुरू होणारे हे 5 दिवसांचे व्रत परम पुण्य देणारे आणि सर्व दुःखांचा नाश करणारे आहे. या व्रतामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि विष्णू लोकाची प्राप्ती होते, असे पुराणात सांगितले आहे. तर माझ्या लाडक्या सख्यांनो आणि बांधवांनो, हे होते पुरुषोत्तम मासाच्या शेवटच्या 5 दिवसाचे ते अगाध महात्म्य, ज्याने कित्येक जीवांचा उद्धार झाला आहे आणि तुमचाही नक्कीच होईल. बघा, देव कधीही आपल्याकडून खूप मोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाही. त्याला फक्त हवी असते ती आपली शुद्ध भावना आणि अगाध श्रद्धा. तुमच्याकडे गडगंज संपत्ती नसेल तरीही चालेल, पण या शेवटच्या 5 दिवसात तुम्ही दिलेला एक दिवा, तुम्ही गोड तोंडाने केलेले नामस्मरण आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आणलेले हसू, या गोष्टी साक्षात पुरुषोत्तम भगवान विष्णूच्या चरणी पोहोचतातच. म्हणून मनात कुठलाही शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने या 5 दिवसांचा प्रत्येक क्षण देवाच्या सेवेत घालवावा. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी अखंड नांदत राहो, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या सख्यांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात प्रश्न असतील काही तर तेही तुम्ही
खाली विचारू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पवित्र माहिती तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही हातून ही सेवा घडू शकेल आणि त्यांचे हे पुण्य तुम्हाला मिळेल. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ संपवताना पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहूनच व्हिडिओची सांगता करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि आनंदी राहा. माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.